बसून घ्या सगळे. चला, दिसतोय का? व्हेरी गुड. ए तुम्ही दोघं का उभा आहे रे? जिथं जाईल तिथं बोकांडी आहे माझ्या. हॅलो हॅलो. व्हेरी गुड. लागलेला आहे समज. व्हेरी गुड. असा हात केला की आवाज चढवायचा, असा हात केला की इक्विलायझर द्यायचा. फोन बंद आहे, मेसेज बघायचे नाहीत घरचे बायकोचे. हा, 1 तास तू आणि मी. चला, काही सूचना? ती बारकं लेकरू त्याला धरा, खाली बसवा. चला मुलांनो, अजिबात दंगा करायचं नाही. इकडची काही लेकरं बसतोय. थंडी विंडी वाजते काय? थंडी नाही ना? तुम्हाला सांगतोय सगळ्या अगोदर पहिली सूचना देतोय. पाठीमागं बसलेली सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. पोरांनो, काय मी शिक्षक नाही. जर कोणी दंगा केला 1 तास बसायचंय, व्यवस्थित शांतपणे बसायचंय. काय मी महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत नाही. शिक्षक बांधवांना, माझ्या बिचाऱ्यांना बंधन आहेत. मुलांना मारायचं नाही, आमच्या नवसाच्या दिवट्याला हात लावायचा नाही. काय लगेच सूर वडला. काय वाटेल ते करू दे, आमचं दिवट नवसाचं आहे. एखादा शिक्षक असतो, स्वतःच्या लेकराला तुमच्यामध्ये बघतो, त्याला सण होत नाही, एखादा रपाटा घालतो. एखादा रपाटा घातला की कार्ट्यानं लगेच घराकडे रडत जाता, मम्मीकडे, मम्मी मला मारलं. मम्मी लगेच फेरेन लावली लावून पर्स घेऊन मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये हजर. कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. मला काही शिक्षक नाही, शिक्षण अधिकारी नाही, मी शिक्षक नाही, मला कोणी अधिकारी नाही. जर कोणी मध्ये दंगा केला, याला दिवस त्याला दिवस, तोंडामध्ये असं काहीतरी खात असो, थुंकत असं जर मला काही दिसलं, मला जर व्यत्यय आला, एका रपाट्यात एकच रपाटा, चड्डी वली. वली म्हणजे वली, खाली बघायचंच नाही. आलं का लक्षात? गारवा. परवा एकाला रपाटा पडलाय दिवाळीमध्ये, सणासुदीचा बोनस पण त्याला मिळाला. ओली आणि पिवळी एका वेळेला केलेले. काही विषय भावनिक आहेत, काही विषय हसायचे आहेत. हसायला आलं बिंदास हसायचं, रडायला आलं बिंदास मुक्त व्हायचं, व्यक्त व्हायचं. टाळ्या वाजवायच्या वाटतात, आनंदाने टाळ्या वाजवायच्या. विनाकारण काही करायचं नाही, मध्येच उठायचं नाही. इकडं जा तिकडं जा. लहान काही मातांच्या मांडीवरती लहान लेकरं बघायला लागलोय मी. वरती होतो, मला दिसलेले. 100% 20 वर्षाचा माझा अनुभव आहे. मी आता व्याख्यान सुरू केलं की कार्ट रडणार आहे, 100% रडणार आहे. रडायला लागलं तर आत्ताच हात जोडून माझ्या आयानो, माझ्या मातानो, तुम्हाला विनंती आहे. रडायला लागलं लेकरू, शांतपणे उठायचं. मी काही ओरडणार नाही. शांतपणे उठायचं, जरा फिरवून आणायचं. मैदान मोठं आहे की नाही? आणि मग पाठीमागे शांतपणे बसायचं. लेकरू रडायला लागल्यानंतर त्याला तिथं चिमट काढत बसायचं नाही. गपकी रे, असाच आहे, भाच्याजवळ नाव गेलाय, तुला बघवतच नाही. पदर टाकायचा, त्याला रपाट देत बसायचं नाही. आणि शेजारीनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडतंय, माझ्याकडे रडतंय, तुझं रडतंय, माझ्याकडे रडतंय. तुझं तर लय वांड आहे, अर्धी शाळा बाद केल्या तुझ्या कार्ट्याने. 4 शिक्षकांना मुळव्या झालाय, 3घांचा बीपी वाढलाय, एकाला साखर झाली आणि एक राजा टाकून कुठं गेलंय, संस्थेला सापडणं झालंय. त्यामुळे तुझं कार्ट काय लय चांगलं आहे असं तू काय समजू नको. त्यामुळे हसायचं नाही. आलं लक्षात? त्यामुळे शांतपणे सगळ्यांनी येणारा 1 तास कार्ट्यानं मध्येच उठायचं नाही. सांगितलेल्या पोरीनं तुम्हाला सांगतो, एकमेकाला दिवस काय कार्ट्यानं. काही मुली रडतात, मुलं रडतात, डोळ्यात पाणी येतं त्यांच्या. लगेच शेजाऱ्याला ते रडायला लागले, रस्ता चुकलोय, 2 तास फिरायला लागलो येण्यासारखा. त्यामुळे लय रागात आहे मी. तू जरा सावध राहा. रपाटा म्हणजे माझा रपाटा असतो, दिवाळीचे नवीन कपडे आहेत. हाय असे घेऊन जा, ओली करून घेऊन जायचं नाही घरला. त्यामुळे सगळ्यांनी मस्त राहायचं. आलं लक्षात? येणारा 1 तास अगदी आनंदाचा आहे, मस्त आहे. काही आता माता भगिनीनो, इकडून काही माता भगिनी, आता कार्यक्रम सुरू झाला, आवाज आला की येत असतात. आल्यानंतर मला कोणासाठी आणलं या लेकरांनी, तुमच्यासाठी आणलंय ना, माझ्याकडेच बघायचं. ती आली बघ, आता आली बघ, माझी मैत्री नाही बघ, इथं जागा ठेवली, असलं काय करायचं नाही. शांतपणे सगळ्यांनी बसायचं. चला. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेट जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे,
सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्लामेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज। संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ। स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे। शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई। कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील। मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाताळाची माती हनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया। हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे माझ्या मातानो, पण आपल्या नजरेतून आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे माझ्या युवकांनो, माझ्या बंधूंनो, माझ्या मातांनो, माझ्या पालकांनो, माझ्या लेकरांनो, माझ्या लेकीनो, आपल्या नजरेतून हा 1 तास व्याख्यानाचा आहे, पण माझ्या नजरेतून आज हे कोणतं व्याख्यान नाही, कारण शेकडो वर्षापासून विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत येत आहेत। कानातला विचार आमच्या कानामध्येच विरून जातोय, कानातला विचार आमच्या काळजाच्या तळापर्यंत कधी पोहोचलाच नाही, मनाच्या गाभाऱ्यापर्यंत कधी पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही। कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी। प्रचंड गर्दी झाली या राष्ट्रामध्ये, प्रचंड गर्दी झाली या राष्ट्रामध्ये, पण बोटावर मोजणे इतपतच माणसं आज जिवंत राहिली। आजही या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवरती अत्याचार होतो, आजही माझ्या लेकींचे तुकडे तुकडे केले जातात, आजही वाघासारख्या बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालावी लागते, आणि आज ही लेकर हातामध्ये दारूचा ग्लास घेतात आणि का कशासाठी? कारण आमच्या मधला माणूस जागा झाला नाही। आणि म्हणून हे कोणतं व्याख्यान नाही, हे कोणतं प्रबोधन नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात। तो बदल येणाऱ्या 1 तासामध्ये होणार आहे, आणि हा जर बदल जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव अगोदर तुम्हाला झाली पाहिजे। कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं, ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीने माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं, आणि ज्या शिवधर्माचं नाव, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो त्या राष्ट्रासाठी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात। या व्याख्यानाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या
तुकोबा रायांचं किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी क्रांतिकारकांनी समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक घातला त्या महामानवाची नाव माझ्या मुखातून आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, जय जयकार झाला, पण बेंबीच्या देठापासून झाला नाही. हे जय जयकार झाला पण बेंबीच्या देठापासून झाला नाही. आणि म्हणून सांगतो लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी या क्रांतिकारकांनी या समाज सुधारकांनी हे स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, आज आपली मान अभिमानानं उंच आहे, ताट आहे, कारण या महामानवांच्या बलिदानामुळे. लक्षात घ्या, मग यांचे आवाज आमच्या कानावरती आल्यानंतर जय जयकार कसा झाला पाहिजे? बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. आई वडिलाची पुण्याई म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला दोन हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज हवा आणि हा आसमंत शाळेचा सगळा दमदमून गेला पाहिजे, असा जय जयकार झाला पाहिजे. चला तुम्ही माझ्याकडे बघा, सगळीकडे बघा. हा चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत. चला सगळ्यांनी दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी पाठीमागे ठेवायच्या. पाठीमागचे भिंतीकडाला बसलेले काय साखरपुडा आहे काय माझा का लग्नाला आलाय? चला सगळ्यांनी दोन्ही हाताच्या दोन्ही मुठ्या. अजून इकडे काय काय मातांना वाटतंय गंमत करते, हात खांद्याजवळ ठेवा, खांद्याजवळ ठेवा. हा जोरात जय. बर, अजून काय काय ना वाटतंय मी एवढ्या गर्दीत एकटीनं जय नाही केलं ह्याला काय कळतंय? आईची शपथ घेऊन सांगतोय, महामानवांची शपथ घेऊन सांगतोय. परत असं म्हणायला नको या लेकरांनी आणलं. हंकारे सरांनी अगोदर आम्हाला सांगितलं का नाही, आपल्या जिभेवर वाच्य सिद्धी आहे. चुकून जर कधी मी शाप दिला तर आपला शाप 100% लागतो. आणि आजचा शाप असा आहे, नुकतीच दिवाळी संपलेली आहे, आता अनेक सण एका मागून एक येणार आहे. आणि आपला शाप आज असा आहे, जो कोणी बेंबीच्या देठापासून जय म्हणणार नाही उद्याचा दिवस ते काही बघत नाही. येणारा सण त्याच्या नशिबात नाही. अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागेल. टाचा घासून जिथं गणपती बसवला होता त्याच्यावर तुझा फोटो. येणारा दिवस बघायचा असतील तर जय जोरात करायचा. चला कॅमेरे फिरवा रे, आता तिकडे फिरव कॅमेरे. जय जयकार जरा बघू दे महाराष्ट्राला, छोट्याशा गावातला जय जयकार जरा माझ्या महाराष्ट्राला कळू दे. आता दोन्ही हात पाठीचा कणात ताट, कॅमेरे दोन्ही कॅमेरे. तो आहेस का मोबाईलवर आहेस? जरा फिरत का टिकून आवाज सरळ गाव. हा चल, हा चला. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. आता येणारा 1 तास असा पोरीनं सगळ्या तुम्हाला सांगतोय. आता घरी कसं उड्या मारत जायचं, रोज कसं जाता शाळा संपल्यानंतर पाठीवर दप्तर, शिक्षकांनी सांगितलेला अभ्यासक्रम, तोंडाचं करून करत मोबाईल बघत बोंबलत जाता, मोबाईलवर आणि बघत जाता. अजून कसा मेसेज आला नाही, मी तर सकाळी पाठवला होता ते मेलं, काल रात्रीच मेलं, त्याचा काही मेसेज येत नाही. किती आज घरी कसं जायचं, आता पळत पळत जायचं. मम्मी समोर दिसली की मम्मीला म्हणायचं मम्मी मग करायचा, एकदम मम्मीच्या गालाचा मुका घ्यायचा. आणि सगळ्या मातांना तुम्हाला पण सांगतोय, घरी कसं जायचं, उड्या मारत जायचं. तुम्ही आनंदी तर सगळं जग आनंदी. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अगोदर आनंद पाहिजे. एकदम टकाटक उड्या मारत घरला जायचं. आता तुम्ही सांगून आला होता 6:30-7 ला कार्यक्रम सुरू होतोय, 8:30 पर्यंत येते, गरम गरम जेवण करायचं, जेवायचं. आता वाजले इथं 8 वाजले, कार्यक्रम कधी संपायचा? आता नवऱ्याचा फोन तुला येणार म्हणजे येणार, कुठायच लवकर ये, उठ आम्हाला भूक लागले. आज एक काम करायचं, नवऱ्याच्या फोनकडे बघायचंच नाही, अजिबात फोनकडे बघायचं नाही. आला फोन कटच करून टाकायचा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुझा भाऊ इथं आलेला आहे, तू काळजी करायची नाही. आणि घरी गेल्यानंतर सुद्धा भीत जायचं नाही. आले हो आले हो आले. आहा, घरी जायचा, नवरा पुढे दिसला त्याला म्हणायचं चल बाजी ठावा आणि ते म्हणायचं. आणि असं डुलत डुलत आत जायचं.
काय काय नवरं लय मांडायत, अजिबात बाजूला होत नाहीत. मग काय करायचं तुला सांगतो. भगवंताने एवढं सौंदर्य तुला कशाला दिलेलं आहे? एवढी लांब लांब केस कशासाठी दिले आहेत? काय त्यात काय गुचडा बांधून उपालन करायचं काय नुसतं? आज केस सोडायची, डुलत डुलत नवऱ्याजवळ जायचं, नाच करायचं, डार्लिंग म्हणायचं, घर करून फिरवायचे. दोन त्याच्या नाकात गेली पाहिजे, उलटच पडलं पाहिजे ते. आणि ते उलट पडलं की तुला सांगतो बघ, नवरा बायकोची भांडणं लागली की कुठल्या तर कोपऱ्यात बसलेली सासू लगेच बाहेर येते बघ, तिला लय आनंद होतोय. पण आज एक वेगळं काम करायचं बघ. सासूला बघितलं की नेहमी सारखं तिच्याकडे बघून अशी बोट मोडायची नाही, हो करायचं नाही तायड्यानं, तिच्याकडे बघून नाक मोरडायचं नाही. आज जरा वेगळं करायचं, सासूकडे बघायचं, नाच करायचा, आत्या मग करायचा, म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा, म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. खाली पडल्यावर तिला सोडायची नाही. लय दिवसानं सापडले, तिच्या जवळ बसायचं, दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुक्का घ्यायचा. आत्या म्हातारी गाड्या गाड्या लोळली आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे, बाबा इकडे ये, आता पौर्णिमा येणार आहे, तिच्या अंगात आत्ताच आलेला आहे. लगेच केस तर तू सोडलेले आहेत, 2 उड्या मारायच्या, आहा आहा करायचं आणि नवऱ्याला सासूला सांगायचं, माझ्या अंगात आलेला आहे, पण माझा भाऊ वसंत आला होता, आनंद काय असतोय मला सांगून गेलाय. त्यामुळं आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, कोणी कोणावर भांडण करणार नाही, तर प्रत्येकानं जगायचं कसा, तर अगदी आनंदानं जगायचं. चला जगूया आनंदाने, विठाल 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 विठाल, एवढं सुंदर जगायचं, आनंद घेऊन जायचं. आणि आज मला आता अजिबात काही सुद्धा माझ्या डोक्यावर तणाव वगैरे काय नाही. सगळी ही कार्तिक कशी ग बसवली, आलेल्या हॅक केलं ग बसली का नाही सगळी. आणि ही सगळी मला वाटते 5वी 6वी 7वीचे दिसत आहेत, 8वी 9वी 10वी पर्यंत. त्यामुळे मला टेन्शन नाही, कारण का 20-20 हजार पोरं अशी मुठीमध्ये ठेवतो, एक अशी मैदानं भरतात. लासलगाव नाशिकचं रेकॉर्ड ब्रेक झालं, ब्रेक झालं, ब्रेक. 20,000 लेकरं मैदानावरती होती. झाडाचा पक्षी सुद्धा आपण उठू देत नाही आता. आजकाल तर जनावर सुद्धा, रस्त्यावर फिरणार जनावर सुद्धा व्याख्यानाच्या ठिकाणी येतं, तिथं बसतं, डोळ्यामध्ये अश्रांत हंबरतं. एवढी पकड आपली व्याख्यानावरती. पण यंदा पहिली ते 4थीची जर कार्टी माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागते, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अजिबात अंदाज नाही. परवा रत्नागिरीला माझं व्याख्यान होतं, नुसताच मी असा खुर्चीवर बसलेलो होतो. एक मॅडम पर्स लावून अगदी डुलत माझ्याजवळ आल्या. मला म्हणलं, सर तुम्ही आमच्या अन्याय करताय. म्हणलं, माते काय अन्याय तुझ्या केला? सगळ्या मुलांना तुम्ही परवानगी दिली, माझ्या युनिटला तुम्ही परवानगीच दिली नाही. म्हणलं, कोणतं आहे तुझं युनिट? तर माता हसत म्हणते, इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट आहे, मी त्याची मुख्याध्यापिका आहे. मी म्हणलं, मुलांच्या सहित तू सहलीला जा कुठं तर, पण अजिबात माझ्या समोर येऊ नको. ही कार्टी कधी काय करतील सांगता येत नाही. महाराष्ट्रातलं मोठं मोठं वक्त यांनी घरला घालवलं. अनेकांची कीर्तनं पाडली, प्रवचनं पाडली. ही लेकरं माझ्या समोर नको. मॅडम लय हुशार होत्या. मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढं आणून बसवत नाही, मागं आणून बसवली तर चालतील का? मग मी म्हटलं, मागं तर मागं असू दे, परवानगी दिली. म्हणलं, पण तिथं 2 शिक्षक बसव. पोराने दंगा करता कामा नाही, तर हातातला माईक खाली ठेवणार, घरी निघून जाणार. मॅडम पळत गेल्या, हरणासारख्या उड्या मारत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, चांगली 100-150 कार्टी एका ओळीत घेऊन आल्या. माझा हात पाय लटलटलं, पण मी ठरवलं, म्हणलं आपण मागच बघायचं नाही, काय वाटतं ते करू दे कार्ट्याला. माग पोरं बसली, व्याख्यान रंगलेलं होतं. आज घरी जायचं, वसंत हंकारे नाव टाकायचं. शेकडो नाही, हजारो व्हिडिओ येतात. असाच मी खुर्चीवर असा उभा असतो, खुर्चीवर असा पाय ठेवून लेकरांच्या छाताडावर तांडव करत, लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई आणि बाप त्यांच्या काळजामध्ये मी पेरत असतो. व्याख्यान असं रंगलेलं होतं, प्रत्येक जण व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेलं 1लीचं एक कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं कोणालाच माहिती नव्हतं. लाकडी खुर्ची होती, त्याच्यावर मी उभा होतो, कार्ट खाली बसलंय. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, पुढनं मुंडकं पुढं काढलं, मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. खुर्चीतनं खाली उडी टाकली. म्हणलं 3-3 कॅमेरे लागलेत, आता सगळ्या गावाला बघितलं असं. हळूच माग हात लावला, सगळं काय व्यवस्थित होतं. कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं, कुठं फाटल्या? तर मला म्हणतंय, कसं फसवलं, फबाड फोडीन म्हणलं तुझी. असे कार्टे आहेत, लक्षात घ्या. एकदा तर पालक प्रशिक्षणाला गेलो होतो. एक माता माझ्या समोर बसलेली होती. मातेच्या मांडीवर एक गोरं गोमट 4 वर्षाचं कार्ट बसलं होतं. कार्ट एवढं वांड होतं, माझ्याकडे बघायचं, हळूच हसायचं आणि आपल्या आईच्या कानात सांगायचं, मम्मी ते मिशीवाला आपल्या बॉब सारखं दिसतंय. मी हळूच ऐकलं, मला एवढा आनंद झाला. म्हणलं, या लेकराला आपल्यामध्ये बॉब
बॉब्स दिसतो याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरात आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतोय. वा वा, जरा मिशाला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं, म्हणलं काय र वाघ्या, काय र वाघ्या म्हणायचा अवकाश. कार्ट उठलं आणि खालनं जोरात मला म्हणतं हे बॉब्स इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. आईनं तोंड दाबून धरल्यानंतर मात्र मी उठलो, म्हटलं हे भगिने, एवढा सुंदर माझा भाचा आहे, आपल्याला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणी तर तुझ्या घरात आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून बॉब्स म्हणताय तर म्हणू दे. तर ती मला ताई म्हणाली, दादा गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1.5 लिटर पाणी पिलं, पुन्हा 2 तास त्या कार्ट्याकडे काही मी बघितलं नाही. अशी ही कार्टे आहेत, लक्षात घ्या. पण मातानो, महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी फिरत असतो. संत तुकडोजी महाराज सांगतात, या कोवळ्या कळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकासाती प्रकटे समाजे शेकडो महापुरुष. शेकडो महापुरुषाचा शोध आम्ही घेतोय पुस्तकाच्या पानावरती. मातानो, पुस्तकाच्या पानावरती हे शेकडो महापुरुष नाहीत, तर या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे तुमच्या पोटी. लक्षात घ्या, हे प्रत्येक घराघरामध्ये महात्मा आहे, प्रत्येक घराघरामध्ये तो शूरवीर आहे. या कोवळ्या कळ्यानं माझे. पण आमचा दृष्टिकोन चुकला मातानो. पोराचा हात आम्ही धरतो, त्याला शाळेमध्ये पाठवतो, तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला वकील व्हायचंय. त्याच्या अंतर्मनावरती आम्ही पेरतो आणि पोरगही शाळेत जातं, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, मला उद्योजक व्हायचंय. पण मातानो, या शाळेच्या 4 भिंती, या शाळेच्या 4 भिंती फक्त डॉक्टर नाहीत घडवत, या शाळेच्या 4 भिंती फक्त इंजिनियर नाहीत घडवत, या शाळेच्या 4 भिंती फक्त वकील नाहीत घडवत. हे मातानो, आज आईची शपथ घेऊन सांगतो, या शाळेच्या 4 भिंती डॉक्टर घडवतात, इंजिनियर घडवतात, वकील घडवतात, पण त्याच्याही पुढे जाऊन अगोदर एक चारित्र्यवान माणूस घडवतात. लक्षात घ्या, माणसाची निर्मिती या शाळेच्या भिंतीमध्ये होते. तो माणूस कुठं तर हरवत चालला, आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. आलोय, वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला. वसंत हंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला. असा होता का मानाय माते? माझ्या युवका, आज तुझं मनोरंजन करायला नाही आलो बघ. मनोरंजन करायला नाही आलो, आज तुझ्या मधला माणूस थोडासा जागा झाला पाहिजे, आणि म्हणून आज इथं मी आलोय बघ. हे बघ माते, तुला सांगतो बघ, पोरा, आज पळत पळत घरी जायचं बघ. येणाऱ्या 1 तासामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. तुझ्या काळजाला कुठेतरी आग लागली पाहिजे. कोणा हलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो, माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो, पण माणसासारखा आम्ही वागतो का? म्हणून आज पळत पळत घरी जायचं पोरानो, आणि आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, घरात जर आई असेल ना जिवंत, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 30 वर्षाचा आहे, तुझं वय 40 वर्षाचा आहे, तुझं वय 15 वर्षाचा आहे, घरामध्ये आई असेल ना रे, तर आज पळत पळत घरी जायचं. आईच्या नजरेमध्ये नजर घालायची ना आईला फक्त पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाहीस. पोरा, इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत तू शिक्षण घेतलास, तू डॉक्टर झालास, तू इंजिनियर झालास, तू वकील झालास, आपला तिरंगा चंद्रावरती फडकला, पण हा प्रश्न आम्ही आमच्या आई बापाला कधीच विचारला नाही. आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई, आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या, आई तुला किती वेदना होत होत्या. पोरांनो, आज पळत पळत जायचं ना आईला प्रश्न विचारायचा, आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. कारण पोरांनो, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, त्यावेळेला या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. पोरीनो, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात. पोरांनो, या आईच्या वेदना तुम्हा आम्हाला कळाल्या का? नाही कळाल्या. त्याच आईच्या तोंडावर आज आम्ही थुंकतो, त्याच आईला आम्ही म्हणतो, तुला काय कळतं का? गप्पा बस. पोरा, तुला ती जन्म देत असते. पोरा, तुला ती जन्म देत असते, ती टाचा घासत असते, आणि समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. पोरांनो, ही आई तुम्हाला कळाली का? आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला, तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सडू लागला. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरतो बघ पोरी. पोरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती
पेरतो बघ. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला नालायकानं, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला पोरानो, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुमच्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. ती आई आम्हाला कळाली का पोरा? पोरा, तुझा जन्म झाल्यानंतर आनंदानं उड्या मारत जर तुझ्या जवळ कोण आला असेल, तुझा जन्म झाल्यानंतर आनंदानं जर तुझ्या जवळ उड्या मारत कोण आला असाल, या दोन्ही तळ हातावरती तुला जर कोणी उचलून घेतला असाल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? की आई आम्हाला कळाली का? त्याच आई बापाला आम्ही लाचार करू लागलो, त्याच आई बापाला आम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागलो, त्याच आई बापाला आम्ही सरळ सरळ म्हणतो तुला काय कळतं गप्प बस. पोरानो, हा बाप आणि ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. इकडे बघ, कोणतं गणित सांगायला नाही आलो बघ पोरी, कोणतं विज्ञान सांगायला नाही आलो बघ, कुठली जात आणि धर्म सांगायला नाही आलो पोरी. आज तुला थोडीशी ओळख करून देता बघ. इकडे बघ पोरी, पोरी, तू तुझी ओळख विसरलेस ग, तू तुझी ओळख विसरलेस. इथं बसलेल्या सगळ्या पालकांना मी सांगतोय, इथं बसलेल्या सगळ्या वडिलांना मी सांगतोय, आज घरी जायचं आणि त्या लेकीला तिची ओळख तयार करून द्यायची. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरीला, पण तिला तिची ओळख कळाली पाहिजे. पोरी, एका मिनिटामध्ये तुला तुझी ओळख सांगतो बघ. इकडे बघ पोरी, तू तुझी ओळख विसरलीस म्हणून हरामखोर कुत्रे लांडगे तुझ्यावरती तुटून पडू लागले. 4-4 वर्षाच्या लेकीवर आज अत्याचार करू लागले. पोरीला तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागले, कारण तुम्ही तुमची ओळख विसरला. पोरीनं, तुम्ही तुमची ओळख विसरला. तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. इकडे बघ, काळाची गरज आहे पोरी. बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. नीट ऐकायचं रे. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता बघ. एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या, तरी सुद्धा ती माऊली सगळं काही सहन करत होते. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. त्या सावित्री आईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडणारी ती फातिमा शेख म्हणजे पोरी तू आहेस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पुरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. एवढी स्वस्त तू नाहीस पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस बघ पोरी. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. या राष्ट्राची शान, आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस पोरी. पोरी, ही तुझी खरी ओळख आहे पोरी, ही तुझी खरी ओळख आहे बघ. ही ओळख कधीच विसरू नको पोरी, ही ओळख कधीच तू विसरू नको. पोरा, बापाच्या उंची एवढे आपली उंची झाली नालायकाना, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या हाताखाली आलं. तेच पोरग ज्या वेळेला दारूचा ग्लास हातात घेत, तेच पोरग शिक्षणाच्या नावाखाली आई बापाला फसवत असत, तेच पोरग ज्या वेळेला वाघासारख्या बापाला कुत्र्यासारखं लाचार करत, तेच पोरग ज्या वेळेला मला हे पाहिजे ते पाहिजे आणि नाही दिलं की आत्महत्या करत. हे नालायक हरामखोरा, तुझ्या चितेला अग्नी देताना त्या बापानं आता जगायचं कसं रे? पोरानो, तुम्ही व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागला, तुम्ही आत्महत्या करू लागला. पोरा, तुला बाप कळाला कर? अरे ज्याला बाप कळाला, ज्याला आई कळाले, ज्याला आपली जिम्मेदारी कळाली, त्यानं मृत्यूच्या दारामध्ये सुद्धा छट ठोकला. पोरानो, पोरा ऐक, मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या, मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या, दिल की
बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या, मिट गए जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी गर नामावर लेकर पयाम आया तो क्या। कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू का दिल में है। राम प्रसाद बिस्मिल्ला फासाच्या तत्ताकडे निघालेले असतात, इंग्रज त्याला फाशी देत असतो आणि त्या शेवटच्या क्षणाला त्यांची आई त्यांच्या डोळ्यासमोर येते, आई समोर येते। रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येतं। आईला बघितल्यानंतर रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या डोळे भरतात। त्यावेळेला ती माऊली इस वतन के लिए फांसी के तख्त पर चढ़ रहा है, इसीलिए तेरे आंखों में आंसू। रोना नहीं बेटे, राम बेटे रोना नहीं, हंसते हंसते फांसी के तख्त पर चढ़ जाना, क्योंकि शेर कभी रोता नहीं राम, शेर कभी रोता नहीं। और एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है। त्यावेळेला ते पोरगा मृत्यूच्या दारात आपल्या आईला म्हणतं, माँ ए माँ, ये खुशी के आंसू है माँ, मेरा आखिरी वक्त चल रहा है और तुम मेरे सामने आई हो, तो मैं यही चाहता हूँ माँ, मैं यही चाहता हूँ, मैं अगला जन्म तेरे ही कोख से लेना चाहता हूँ माँ, और इन अंग्रेजों के खिलाफ मेरी जंग जारी रखना चाहता हूँ माँ। हाँ माँ, एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है। पोरानो पोरानो, म्हणून हात जोडून सांगतोय बघ, आज इथून घेऊन जायचं बघ पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस बघ, हे पोरा तू एवढा स्वस्त नाही, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी, आजपासून हे कधीच विसरायचं नाही। तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ पोरी, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे, आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी, तू वाघीण आहेस पोरी। पोरा, एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघानं जन्म घेतलाय। तुम्हाला आई कळालीच पाहिजे, तुम्हाला बाप कळाला पाहिजे। अरे थोडस ऊन डोक्यावर पडल्यानंतर उन्हाचा चटका बसतो, थोडीशी थंडी अंगाला बोचायला लागल्यानंतर अस्वस्थ होतं, पण हात जोडून सांगतो रे हरामखोरानो, अशा उन्हात कितीतरी वेळेला तुझा बाप तापला बघ, अशा थंडीमध्ये कितीतरी वेळेला रात्रीच्या अंधारात शेतामध्ये पाणी पाणी पाजायला गेला बघ पिकांना, थंडीमध्ये कुडकुडला सला, पण कधीच थांबला नाही, कारण माझी लेकरं घरामध्ये आहेत। हे तुमच्यासाठी उन्हामध्ये तापला, थंडीमध्ये कुडकुडला, पावसामध्ये भिजला, तो बाप मात्र आम्हाला कधीच कळाला नाही। थोडीशी थंडी वाजायला काय लागली आणि आम्ही अस्वस्थ झालो। अरे असाच थंडी तुझा बाप कुडकुडलाय, त्या बापासाठी तुला सांगतो आज बदलायचं आहे बघ। आणि म्हणून पोरी हात जोडून सांगतो, हे पोरानं, आईला पहिला प्रश्न केला ना, आई तुला किती वेदना होतात का? आता आईला फक्त दुसरा प्रश्न करायचा पोरानो, आणि दुसरा प्रश्न त्या आईला का विचारायचा, जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ, फक्त आता दुसरा प्रश्न आईला विचारायचा, आणि तो दुसरा प्रश्न आईला का विचारायचा याचं कारण तुला सांगतो बघ। हे पोरा, हे पोरी, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ, तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ। 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका पायावर तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका पायावर तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका पायावर तिनं तिच्या भावाला आणि लहानपणीच्या घराला सोडून दिलं, आणि कशाचाही विचार न करता तुझी आई तुझ्या बापा बरोबर आली बघ। आणि सासरी आल्यानंतर ती माऊली एखादच वर्ष स्वतःच्या सुखासाठी जगली, एखाद्याच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली। आणि पोरांनो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आपल्या सुखासाठी जगू लागली। त्या माऊलीचं नाव आई आहे पोरीनो, त्या माऊलीचं नाव आई आहे। आज त्या आईला प्रश्न विचारायचा दुसरा, या प्रश्नाचं उत्तर मिळालं की पोरीनो आपण इथं थांबायचं। त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई। आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई।
तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला या ये. माझा वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतेस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेले आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाहीस का तुझ्या माहेरी? का ग आई? का या आई का? हे पोरीनो, पोरा, एवढा प्रश्न फक्त तू तुझ्या आईला विचार. हंबरडा फोडून ती माऊली रडेल बघ. सगळ्या तिच्या आठवणी उचंबळून येतील बघ. हंबरडा फोडल, तिला तिचा बालपण दिसल बघ. तिच्या डोळ्यासमोर तिला तिचा बाप दिसल, तिला तिची आई दिसल, तिला तिचा भाऊ दिसल. आणि हंबरडा फोडून तुझ्या गळ्यामध्ये पडत तुझी आई तुला म्हणल, खरंय पुरी, खरंय हे पुरी, खरंय 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ. माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या भावाला भेटायला. तुझा 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होते बघ. हे तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि वर्षातून काय ग, आता 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे. हे 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. हे 25 वर्षापूर्वी घरदार सोडून तुझ्या बापा बरोबर मी माझ्या सासरी आले. 8-10 दिवस कसे तर काढले आणि हंबरडा फोडून मी तुझ्या बापा समोर रडू लागली. अहो ऐकलं का हो? मला माझ्या आईची आठवण येते हो, मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो आई बापाला सोडून असं कधी राहिली नाही हो मी. मला माझ्या आई बापाची आठवण येते. हे पोरी, आताच हे वैभव बघू नको. तेव्हा एका पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. ज्या क्षणाला मी हंबरडा फोडत होती, तुझा बाप मला म्हणत होता, हे बघ रडू नकोस, हे घे एसटी पुरता पैसा, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण लक्षात ठेव, आता तुला सारखं जाता येणार नाही बघ. तुझं सगळं आयुष्य आता तुला इथंच काढायचं आहे. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. ए पोरी, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या. एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येतो आणि त्याच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते. ए पोरी, 25 वर्षापूर्वी तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या. एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. पोरे, नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. हे पोरी, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणात मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी, त्या अंगणात सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं, माझा बाप घरामध्ये आहे, माझी आई घरामध्ये आहे. कारण पोरी, हे पोरी, लहानपणी जेव्हा शाळेतून मी 3 सांजेला घरी येत होती, अंगणात बापाचं चप्पल बघितलं, अंगणात बापाचं चप्पल बघितलं की अंगणातूनच घरात पळत शिरत होती. आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा, उद्या मला हे पाहिजे. आबा, उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे येतोय की ग उद्या तुझ्या शाळेत? अगं देतो की तुला काय पाहिजे ते घेऊन. अगं मेलोय का काय नाही अजून. सकाळी शाळेला गेलेस पोरी, जाताना एवढा डबा घेऊन जाते. माझ्या लेकराला भूक लागली असेल. माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे सगळं काही मला मागत जा पोरी. जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे पोरी. कोणी कोणाचं नसतं बघ. माझ्या माघारी तुझं कसं व्हायचं एवढी एकच चिंता मला लागली बघ पोरी. माझ्या बापानं मला शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. पोरी, मी सासरी आले बघ.
आई बापाची आठवण येत होती. हे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होते. बघ माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराचं ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणातूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानात मला हळूच माझा बाप विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला मिठी मारत माझ्या आबाला मी सांगायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा. तुमची आठवण आली म्हणून आले आबा. तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग? पोर आली की ग आपली, पोर आली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझ्या जवळ यायची. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि माझी आई मला म्हणायची, पोरे थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं रे केलं, गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घ्यायची. माझ्या दोन्ही गालाचं मुख घ्यायची आणि आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवत आपल्या कपाळावर कडा 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 मोडायची आणि मला म्हणायची, पोरी चाल की का घरात चाल. 25 वर्ष आता उलटून गेली पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरे, घर तेच आहे. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे पोरी. पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत आता बाहेर येत नाही पोरी. पोरी अंगणातून जरी मी आता हाक दिली, आबा, तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस ग पोरी, कशी आहेस? अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही पोरी. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माझी आई मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माझी आई मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2
पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझं चर्र करत पोरी, काळीच माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हाताने बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पोरी, आता लाखो रुपये. बाहेरलाच काय अखंड सासरला सुद्धा मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पोरी, पण एखादा घास त्या बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशीस का पोरी, पोरी कशीस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई आता खाली येऊन माझ्या दोन्ही गालाचं मुक्क नाही घेणार पोरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाच नंतर. पोरा, आज जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगतो आणि मी इथं थांबतो. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप खाली येऊन कधीच आपल्या हातातल्या पिशव्या घेत नसतो पोरा. आणि भिंतीवरची आई आपल्या गालाचं मुख कधीच घेत नसती. पोरी, हे पोरा, उद्या तू डॉक्टर होशील, इंजिनियर होशील, वकील होशील. उद्या लाखो आणि करोड रुपये कमावशील आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतले तर तो तिरुपती आणि तो शिर्डीचा साईबाबा तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून आज तुला या शाळेच्या चार भिंतींच्या समोर सांगतो, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव सला बाप आहे पोरा. ज्या देवाचं नाव बाप आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. हे नालायकानो, पण ही आई आम्हाला कळेना, हा बाप आम्हाला कळेना. कुत्र्यासारखं त्यांना आम्ही शिकवलं. आई बाप आहे, आई बाप ऐकण्यासाठी एखादा तास आमच्याकडे नसतो. अरे नालायकानो, भुके पोटी नाही आणणं आणि मेल्यावरही पिंडदान. तुकोबराया सांगून जातात बघ, माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. पण आम्ही सगळे देवदेव केले रे नालायकानं, आम्ही सगळे देवदेव केले, पण घरातला आई बाप मात्र आम्हाला कळाला नाही. आणि म्हणून तुला सगळ्यांच्या समोर सांगतो बघ पोरा, ज्याला घरातला आई बाप नाही कळाला त्याला मंदिरातला कुठलाच देव नाही पावला पोरा. त्याला मंदिरातला कुठलाच देव नाही पावला. आणि ज्याला घरातला आई बाप कळाला त्या देवाला सुद्धा गाभारा सोडून त्याच्या भेटीसाठी यावं लागलं. हे अध्यात्म आहे बघ पोरा आमचं. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असो किंवा माझा गोरा कुंभार असो,
प्रत्येकाला भेटीस यावंच लागलं त्याला. पण नाही रे नालायकानो, हा आई बाबा मला कळालं नाही. IPLच्या राना आम्ही मोजत बसतो, रात्रभर आम्ही IPL ची मॅच बघत बसतो, तिथल्या राना आम्ही मोजतो, रात्रभर आम्ही चर्चा करतो. पण तुझ्या जन्मापासून त्या शेताच्या बांधावर रात्री दिवसा अंधारात, उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती राना काढल्या पोरी, याचा हिसाब मात्र आमच्याकडे कधीच नसतो. कधी बापाचा पाय आम्ही हातात घेतला का? बापाच्या टाचावर पडलेल्या त्या भेगा आम्ही कधी मोजल्या का? पप्पा पप्पा म्हणत या उंजळीमध्ये थोडस तेल घेऊन आम्ही बापाच्या डोक्यावर कधी टाकलं का? बापाचे पाय कधी आम्ही दाबले का? त्या आईच्या मुखावरून आम्ही कधी हात फिरवला का? नाही पोरांनो, हे रमी खेळा म्हणून सांगणारे ते हिरो हिरोईन तुमचे आदर्श झाले. त्या मालिकांच्या मधून नको त्या गोष्टी तुमच्या मनावर रुजवणारे ते तुमचे झाले. पण ज्या आई बापानं तुम्हाला जन्म दिला आणि तुमच्यासाठी झिजले त्या आई बापाला मात्र तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. नालायक हरामखोर, काय आम्हाला बाप कळाला रे, काय आम्हाला आई कळाली. म्हणून इथं तमाम वाचलेल्या पोरीला मी एक शेवटचं सांगतो. पोरा, आज एक काम करायचं बघ. जास्त वेळ मी तुझा घेत नाही बघ. आज एक काम करायचं, आईला 2 प्रश्न विचारलेस ना, आईला 2 प्रश्न विचारलेस ना, आता पळत जायचं आणि घरात बापाची वाट बघायची. आणि बापाची वाट का बघायची? नालायक हरामखोरानं नीट ऐकायचं आहे बघ. तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं बघ. तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं बघ. सकाळ दुपार आणि संध्याकाळ. सकाळ दुपार आणि संध्याकाळ तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं. आणि ते 3 वेळचं अन्न रोज यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो आणि रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो बघ. आज एक काम करायचं बघ पोरा, पळत जायचं पोरी, त्या बापाची वाट बघायची पोरी. त्या बापाची वाट बघायची. 7 वाजलेत, बाप अजून दिसत नाही. 8 वाजलेत, बाप अजून दिसत नाही. 9 वाजले, घरामध्ये बाप दिसला. दिसला बाप. एक काम करायचं, दिसला बाप, सगळी बंधनं तोडून टाकायची. दिसला बाप, सगळी बंधनं तोडून टाकायची. कशाचाही विचार करायचा नाही. दिसला समोर बाप. पळत जायचं पोरी, पळत जायचं पोरा. आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून घट्ट मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग, काय झालं? शाळेमध्ये कोण काय तुला बोललं का? पोरी तुला काय हवं का? तुला आई काय बोलली का? तुझ्या मैत्रिणी काय बोलल्या का? काय झालं पोरी, काय झालं? सांग मला, काय झालं? त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला मैत्रिणी काय नाही बोलल्या पप्पा. जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. आई मला रागवली तर अंगणामध्ये मी उभी राहत होती. जसं तुम्ही माझ्या समोर येत होता, पळत मी तुमच्या जवळ येत होते, तुम्हाला कडकडून मिठी मारत होते. आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. माझी समजूत काढण्यासाठी तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता आणि मला सांगत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा, तुम्ही माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही घोडा होत होता. तुमच्या पाठीवरती बसून घोडा माझा घोडा म्हणून अंगणभर मी तुम्हाला फिरवत होती पप्पा. तुमच्या खांद्यावर मी बसत होती पप्पा. रात्रभर तुमच्या छातीवरती मी झोपत होती पप्पा. मी 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आता मी मोठी झाली पप्पा. आता मी मोठी मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते पप्पा. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता पप्पा. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस पप्पा. आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काही लागलं तर मी आईला मागते, पण तुमच्या समोर जात नाही पप्पा, तुमच्या समोर येत नाही. पण आज गेली होती पप्पा, एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा.
माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मिठी मारते पप्पा म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. हे पोरीनो, आज पळत पळत जायचं त्या बापाला, आज पळत पळत जायचं त्या बापाला कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार आहे. बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय पोरीनो. कधी तर जायचं बघ पोरी, कधी तर जायचं बघ. कधी तर जायचं कुठल्या तर एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. जाऊन बघा, करून बघा रे नालायक हराम करणं. कधी तर जायचं कुठल्या तर एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं बघ. आणि हातामध्ये थाळी घेऊन 4-5 वर्षाचं पोरग भात खात बसलेलं असतं. त्या पोराला फक्त विचारायचं, त्या पोराला फक्त विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रा? तुझ्या बापाचं नाव काय रे? तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत बघ, हातातली थाळी फेकून देत बघ. तोंडातला भात काढून टाकता बघ ते पोरगा. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत. ते पोरग म्हणतं मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. नका विचारू मला माझ्या आई बापाचं नाव. बापाची किंमत त्या पोराला विचारायची ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. तुमचा बाप ज्या वेळेला आहे, तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरानो, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. कारण साला तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल, ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल, तो कपडा तुमचा होतो पोरीनो, तो कपडा तुमचा होतो. एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास, एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास, तरी बाप लांबून म्हणतो दीदी आवडलाय काय शर्ट, आवडले का ती वस्तू घे, पैशाचं मी बघतो. हे पोरानो, ती सगळी कपडे तुमची होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं दिला, माझ्या बापानं शर्ट दिला, माझ्या बापानं पॅन्ट दिली. सणासुदीला ती कपडे अंगावरती चढवून तुम्ही मिरवत असता. आणि पोरीनं बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं बघ. बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असता. आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. डोळं भरून तुमच्या अंगावरची ती कपडे बघता बघ पोरग, डोळं भरून तुमच्या अंगावरची ती कपडे बघता बघ पोरगा. आणि पळत पळत घरी आपल्या आईकडे जातो, आईच्या गळ्यात पडत आपल्या आईला म्हणत, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला काय मला बिना बापाच्या पोराला ती माऊली जवळ घेत म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसा घेते तुला एखादा शर्ट. त्या पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही. आणि त्या आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला पकडून रडत असतात. पोरग आपल्या बापाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत. ती आई आपल्या लेकराला म्हणते, गप्प रडू नको, बाप गेला म्हणून काय झालं, तुझ्या पाठीशी उभी आहे ना मी बापासारखी. ग 2 दिवसानं पैसे येतात, घेते तुला एखादा शर्ट. तेव्हा ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय नको मला शर्ट, तू रडू नको आय, तुला काय झालं तर मी जायचं कुठं, आय तुला काय झालं तर मी जायचं कुठं. पोरानं हात जोडून सांगतोय, एकदा गेला बाप, एकदा गेली आई की परत येत नसती बघ. हे बघ इथं येऊन बसलाय बघ बाप, कुठं 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 दूरवर बसलाय.
तुझी शाळेची फी भरायला पण शाळेत तुझा बाप येतो, वस्तू घेऊन द्यायला तुमचा बाप येतो. त्या बापाला बघायचं नाही पोरीनो. बापाला जर बघायचं असेल ना, आईची शपथ घेऊन सांगतो, कधी बघायचं तेवढं ऐका आणि मी इथं थांबतो. बापाला जर बघायचं असेल पोरी तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बघा. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचा. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं, त्या अंधारात झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण साला तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. पुढे त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पोरं, अशा बापाला लाचार करणार काय तू? अशा बापासमोर व्यसन करत फिरणार काय तू? हे बघ पोरी, जास्त वेळ तुझा घेत नाही. 6 महिन्याचं मांजर जरी घरातून निघून गेलं ना, याच्या मालिका तुम्ही बघता ना, आणि पडद्यावर जे बघतात त्यातूनही तुम्हाला शिकवलं जात नाही. म्हणून हात जोडून तेवढं तुला सांगतो, मी इथं थांबतो. इकडे बघ, बापाची आईची कुस्ती कधी सुरू होते पोरी. हे बा, 6 महिन्याचं मांजर जरी घरातून निघून गेलं ना ग, आंबरडा फोडून रडतीस. बघ, माझं मांजर कुठं आहे, माझं मांजर कुठं आहे, माझं कुत्र कुठं आहे. 4-4 दिवस तुम्ही जेवत नाही रे, त्या प्राण्याला एवढा जीव लावतात. 4 महिन्याच्या मांजरासाठी 4 दिवस रडतीस पोरी. आणि तुला तर तुझ्या बापानं तळ हाताच्या फोडासारखं जपलंय की ग. 20 वर्ष तुला तुझ्या बापानं तळ हाताच्या फोडासारखं जपलंय पोरी. आणि ज्या वेळेला पोरी तुझं लग्न ठरतं ना ग, ज्या वेळेला पोरी तुझं लग्न ठरता, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं घरानं मिळालं, चांगलं पाहुणं पै मिळालं. पण पोरी, रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा हांबरडा फोडून रडत असतो, कारण बापाला कळून चुकतं पोरी. 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर करून उडून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर तुझ्या आईला ओरडते बघते. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर तुझ्या आईला ओरडते. गपगा रडायचं नाही बघ माझ्या पोरगी समोर. रोज रोज तिचा चेहरा तर आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. रोज रोज तिचा चेहरा तर आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. अजिबात रडायचं नाही. पण पोरे, तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जाते बघ, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून तुझा बाप रडते बघ पुरी. हंबरडा फोडून तुझा बाप रडते. बाहेर आल्यानंतर तुझी आई म्हणते, अहो अहो डोळं काळू लाल झालं, तर तुझ्या आईला म्हणते, अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. हे पोरी, साबण नाही गेला ग पोरी, साबण नाही गेला. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पोरी, हंबरडा फोडून रडला. लग्न पत्रिका वाटताना तर ग सगळ्या गावभर फिरत असते, माझ्या लेकीच्या लग्नाला या, कुटुंब परिवार या. आणि पोरी, जेव्हा संध्याकाळी घरी परत येत असते तर कुठल्या तरी अंधारात उभं राहून एकटाच हंबरडा फोडत असते, कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला सांगत असते, या वेळेला या तारखेला तुझं पाखरू भर करून उडून निघून जाणार. 12:30चा तांदूळ आहेत पोरी. नटून तटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या बाहुल्यावरती तू उभी आहेस. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेले आहेत. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेले आहेत पोरी. आनंदाला उधाण आलेलं आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बाहुल्यावरती येत आहे. तू आशीर्वाद घेत आहेस. हे पोरी, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस. आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहे बघ, आणि तिथं मात्र तुझा बाप हसत 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 फिरत आहे. सगळ्यांना जेवू घालत आहे. जेव्हा 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 हे पोट भरून जेव्हा. कोणी उपाशी जायचं नाही, पोट भरून जेव्हा. माझ्या लेकीचं लग्न आहे, पोट भरून जेव्हा. पोट भरून जेव्हा, पोट भरून जेव्हा. बघता बघता 3 वाजता पोरीनो सगळा लग्न मंडप मोकळा होतो. जेवणाच्या पंक्ती सगळ्या संपतात, आणि पोरी नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या बाहुल्यावरून तू खाली येते, त्या लग्न मंडपामध्ये तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते पोरी. तुझी आई फोडते. पळत पळत तिथं येते, पळत पळत तिथं येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते, आणि हंबरडा फोडत तुला म्हणते, पोरी हे पोरी,
20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं पोरी. हे पोरी 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी, आमच्या समोरून निघून चाललीस की. हे पोरी आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. माझ्या माग मम्मी 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 करत लागणारं माझं लेकरू मला आज दिसायचं नाही की ग पोरी. हे तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझा भाऊ रडत असतो, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात. पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय, कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही, माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. ए पोरी हे तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हाला घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये बसवतो, दरवाजा बंद करतो, हसत हसत तुला म्हणतो जापोरी चल जा, रडायचं नाही, चल जा. तुझी गाडी निघून जाते पुरी आणि तुला वाटतंय माझा बाप असाच लहानपणापासून मला बंधनामध्ये ठेवलं, ना आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, तुझा बाप रडला पुरी, फक्त तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो पुरी, तुला अर्धा सिनेमा माहित आहे, अर्धा सिनेमा आयुष्यभर तुला कधी कोणी दाखवलंच नाही. 7 वाजेपर्यंत पुरी, जशी लग्न मंडपातून तुझी गाडी निघून जाते बघ पुरी, 7 वाजेपर्यंत त्याच लग्न मंडपात तुझा बाप उभा असतो बघ पुरी. लग्न मंडपवाल्याला बोलवून घेतो, इकडे ये रे बाबा, इकडे ये, तुझं किती रे पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. हे जेवणवाल्या, जेवण काय झाक बनवलं होतंस बाबा, बोट चाटत लोक गेली, लाडू घेऊन पोरं पडत होती, हे घे तुझं पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. बस्तवाल्या, तुझी कपडे अंगावरती चढवून माझं लेकरू काय झाक दिसत होता बाबा, हे घे तुझं पैसे. वाजंत्रीवाल्या, हे ठरल्याप्रमाणे तुझा पैसा आणि 1000 रुपये तुला ज्यादा बाबा, 1000 रुपये तुला ज्यादा बाबा. लय भारी वाजवत होतास माझी पोरगी जाताना. हे पोरीनो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं उधळतो. आणि पोरी संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशी बोली करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. पुरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा के स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जुळवला करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून काढतो आणि त्या जुन्या ओढणीचं मुख घेत आपलं अश्रू पुसत रात्रभर ती ओढणी अश्रूनं ओला चिंबचो करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. पुरी स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलंय नालायकानं,
स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांबाराकडे जाऊन टाकतो, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत घेऊन येतो, तुझ्या पायामध्ये जो टाकतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुढे. 100 किलोचा पोता या ट्रक मधून त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव बाप आहे पुरी. दिवसभर शेतात काम करून रात्री कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर जो वॉचमन म्हणून उभा राहतो त्या वॉचमनचं नाव बाप आहे. नालायक. भर थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हात जोडून फक्त एवढाच प्रश्न या मातीमध्ये, हात जोडून फक्त एवढाच प्रश्न. बाप उभा असतो आणि जिथं पोलीस स्टेशनला बाप उभा असतो तिथली सगळी जमीन अशी अश्रूने भिजवलेली असते बापानं, आणि बापाच्या पाठीमागे आई उभी असते ग अशी तोंड लपवून उभी असते. आणि ज्या कापडानं ती तोंड लपवते ते कापड ओलं चिंप झालेलं असतं तिच्या अश्रूनं. आणि पोलिसांना दोघं सांगत असतात साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं साहेब, कॉलेजला म्हणून गेली आणि शाळेला म्हणून गेली आणि माझी पोरगी परतच आली नाही साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. हे नालायक हरामखोर, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण तर तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुला एखादं चॉकलेट काय देतो, तुला एखादी कॅडबरी काय देतो, तुला हॉटेलमध्ये नाश्ता काय देतो, आई बाबाच्या तोंडामध्ये वर थोंकून आई बाबाच्या डोळ्यामध्ये धूळ झोकून त्या कार्ट्यासाठी फिरायला काय जातेस. आणि 20 वर्षाच्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर पच करून थुकून रातोरात निघून जाताना लाज वाटत नाही का पोरीनं. पोरा ही माती बुद्धांची, माती छत्रपतींची, या पोरीना खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून नालायक हरामखोरानं या पोरीना घेऊन जाताना लाज वाटत नाही का. पोरी तुला तुझ्यासाठी नागडा राहिलेला बाप दिसला नाही का पोरी, तुला तुझी आई दिसली नाही का पोरी. पोरी हे तुझं शिकण्याचं वय आहे बघ, आणि या शिकण्याच्या वयामध्ये कुठला तर हरामखोर कुत्रा येतो आणि तुम्हाला फूस लावून निघून घेऊन जातो आणि तुझ्या शरीराचा उपभोग घेतो, तुमचे तुकडे तुकडे करतो, तुम्हाला परदेशात विकतो. आणि पोरीनं त्या नालायक हरामखोर कुत्र्यासाठी बापाच्या तोंडावर थिंकून निघून जातो. हे तुमचं शिकण्याचं वय आहे ग. प्रेमाच्या विरोधात नाही बा पोरी आम्ही. पोरी तुझं स्वातंत्र्य हिरावून नाही घेत, पण जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं ग ते प्रेम कधीच असू शकत नाही पोरी. हे शिकण्याचं वय आहे. फक्त तुम्ही शिकून स्वतःच्या पायावर उभं राहा. तुमच्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी, तुझ्या बापामध्ये आहे. तुझ्यासाठी राजकुमारानं उभा करायला का पोरी. तू फक्त शिक पोरी. पण नाही ग पोरीनो, तुम्ही निघून जाता आणि कसला काय तो हरामखोर तुझ्यापेक्षा 10 वर्षांना मोठा कुठला छपरी स्वतःची कपडे घेण्याची ज्याची लायकी नाही त्या नालायका बरोबर निघून जाते. बापाला कसं वाटतं, आईला कसं वाटतं, तो मावा खाणारा, तो गांजाडा, तो व्यसनी त्याच्या बरोबर निघून जाता पोरीनो. अशी मान खाली घालून बाप फिरत असतो. अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे घरामध्ये तुझी आई तडपडत असते आणि तू इकडे आनंदाने उड्या मारत असते. आणि पोलीस स्टेशनला येतेस तेव्हा आई बाप पळत तिथं येतो. अगं पुरी घरला चल की ग, मी तुला जन्म दिलाय की ग, घरला चल की ग. त्या आईकडे तू बघत सुद्धा नाहीस आणि त्या बापाकडे बघत पोलिसांना सांगतेस याला मी ओळखत नाही म्हणून. नालायक. गावाच्या चौकात कोणी एखादा भजी दिला तर मुठीमध्ये घेऊन घरापर्यंत येत होता आणि अगोदर तुझ्या मुखात घालत होता. तो बाप तुला ओळखत नाही करते. आज नाही तर परत कधीच नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाही तर या देशाच्या मातीमध्ये बदल झाला पाहिजे. आज नाही तर परत कधीच नाही. आता पोरीनो आज नाही तर परत कधीच नाही.
रोज तुझ्या नजरेतून तुझा बाप बघतेस बघ पोरी. ए पोरा, रोज तुमच्या नजरेतून तुमचा बाप आणि तुमची आई घरी बघता, पण आज माझ्या नजरेतून तुला मी बाप दाखवणार बघ पोरी. हा बाप बघायचा आणि मग निघून जायचं बघितलं. ए आज हा माझ्या नजरेतून तुझा बाप तुला मी दाखवणार आहे पोरी. एका मिनिटामध्ये बघ परिवर्तन झालं पाहिजे. इथं तुझा बाप बसलाय बघ, इथं तुझा बाप बसलाय. ए लगेच हात वर करायचा, कोणी लाजायचं नाही. आज नाही तर परत कधीच नाही. बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. ए किती किती बाप आलेत आपल्या लेकी बरोबर हा कार्यक्रम बघायला. लगेच हात वरती करायचा, एका मिनिटामध्ये हात वरती करायचा. पोरी हे बघ पोरी, तुझा बाप आलाय बघ, तुझा बाप आलाय बघ पोरी. आपल्या लेकीला घेऊन तुझा बाप आलाय बघ पोरी. हा तुझा बाप आहे बघ. ए एका मिनिटामध्ये माझ्या नजरेतून तुला तुझा बाप दाखवतो बघ. जास्त वेळ मी घेत नाही. जरा सगळ्यांनी उभं राहायचंय. जेवढे हात वरती केले होते जरा एका मिनिटासाठी उभं राहायचंय. लगेच उभं राहायचंय त्या बापाने. चला लवकर उभं राहायचंय, लगेच उभं राहायचंय पोरी. हा तुझा बाप आहे आणि माझ्यासाठी जरा जागा काढून इथं समोर यायचंय. चला लवकर लवकर या 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 लवकर पुढे या पुढे या पुढे या. या सगळे बाप पुढे यायचं. इथं या, इथं या, समोर या या लवकर या सगळे या. चला एका मिनिटामध्ये यायचंय पोरी. हा तुझा बाप आहे बघ पोरी. ए पोरी, ए ज्या बापाविषयी मगापासून 1.5 तास घसा तोडतोय बघ, जा बाप तुला पोहोचवण्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाहीतर या देशाच्या मातीमध्ये मी फिरतोय बघ. सगळ्या बापांना मी आव्हान करतोय, सगळ्या बापांनी पुढे यायचंय, इथं समोर उभं राहायचंय, सगळ्यांनी समोर उभं राहायचंय. यस पोरी, हा तुझा बाप आहे बघ पोरी. हा बाप फक्त महाराष्ट्रातला नाही, हा बाप फक्त या गावातला नाही, हा बाप फक्त या जिल्ह्यातला नाही, तर अखंड राष्ट्राचा हा माझा बाप आहे. हा राष्ट्राचा, अखंड राष्ट्राचा हा माझा बाप आहे बघ पोरी. ए कोणाकोणाचे हे पप्पा आहेत माझ्या समोर येत आहेत, हे सगळे पप्पा कोणाकोणाचे जरा हात वरती करायचे पोरीनं. चला लवकर सगळ्या पोरीने आणि पोराने कोणाकोणाचे पप्पा आहेत आवाज बांध. सगळ्यांनी कोणाकोणाचे पप्पा आहे जरा हात वरती करायचा आणि जागेवरती जरा उभं राहायचंय. चाल लवकर जागेवरती उभं राहायचंय. कोणाकोणाचे पप्पा आहे सगळ्यांनी हात वरती करायचाय, जागेवरती उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचंय बघ पोरी. चाल इथं माझ्या समोर, इकडे चाल, इकडे 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 माझ्या समोर यायचंय. चाल इथं माझ्या समोर ये. चाल लवकर इथं माझ्या समोर ये. चाल चाल इकडे इकडे ये माझ्या समोर. चला पोरीनं बाहेर यायचंय. चाल इकडे 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 आहे. चाल लवकर बाहेर इथं माझ्या समोर यायचंय एका मिनिटासाठी. ए बोराला ए खाली बस. चला लवकर सगळ्यांनी इकडे यायचं. चला लवकर पोरीनो एका मिनिटामध्ये इकडे ये. चल इकडे मागे सरक, मागे सरक. चल लवकर, चाल माझ्या पोरी, चाल लवकर 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 एका मिनिटामध्ये. हा कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर उभे सगळ्यांनी यायचंय ना. आता एका मिनिटामध्ये सगळ्यांनी ऐकायचंय. जरा आवाज चढव रे, आवाज सुटायला लागलाय. चाल बरे बघ. मेल्यानंतर बापाला जाळतात, नीट लक्ष द्यायचं रे. ए मेल्यानंतर बापाला जाळतात. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत पोरीनो. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. नीट ऐकायचं, नीट ऐकायचं. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरीनो जर आपल्यामुळं आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी रोज बापाची चिता घरामध्ये जळत असते पोरी. जिवंतपणी रोज आपला बाप मरत असतो पोरी. जिवंतपणी रोज आपला बाप मरत असतो. जिवंतपणी रोज आपला बाप मरत असतो. आणि म्हणून पोरी तुला सांगतोय बघ, हे बघ, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती ना तर बुद्ध नसते, छत्रपती नसते, कोणीच नसतं. पुरी आजपर्यंत आम्हाला असं वाटलं की माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली. आजपर्यंत आम्हाला फक्त असं वाटलं की माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली. हात जोडून सांगतोय पोरीनो, आईच्या खांद्याला खांदा लाव. आई इतकंच शेताच्या बांधावर रात्रीच्या अंधारात आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं जर कोण रडलं असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. हा बाप आज तुमच्या समोर उभा आहे. आज नाही तर परत कधीच नाही पुरी. सगळी बंधनं तोडून टाकायची, कशाचाही विचार करायचा नाही पुरी. सगळी बंधनं तोडून टाकायची आणि पळत पळत जायचं पुरी. पळत पळत जायचं आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरी. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची तुझ्या बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. जा पोरी पळत पळत आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. चाल, कुठं बाप उभा आहे तिथं
जा पोरी आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा पोरी, जा पोरी, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरी. ए पोरी, हा तुझा बाप आहे बघ पोरी, हा तुझा बाप आहे बघ. ए तुझ्यासाठी हंबरून रडणारा पोरीनो, हा तुमचा बाप आहे पोरीनो. ए या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीनो? या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? ए तुझ्या डोळ्यानं बघ पोरी, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीनो? ए या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार आहे का पोरी? ए या बापानं जगायचं कसं? 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं. ए 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं ज्या लेकराला जपलं ते लेकरूच घरात नाही. या बापानं जगायचं कसं पोरीनो? ए पोरीनो, ए पोरी, तू फक्त शिकून मोठी हो पोरी. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये बघ पोरी. पण हाच बाप जर अशी मान खाली घालून रस्त्यानं फिरायला लागला पोरीनो, हे पोरीनो, तुम्हाला आवडेल का पोरीनो? आज नाही तर परत कधीच नाही. हे पोरीनो, एकदा बापाच्या पायावर डोकं टेकवा ग पोरीनो. बापाचा आशीर्वाद घ्या. चला लवकर चाल, बापाच्या पायावर डोकं टेकव पोरी. चल डोकं टेकव. हा तुमचा विठ्ठल आहे पोरीनो, हा तुमचा पांडुरंग आहे पोरीनो, हा तुमचा देव आहे पोरीनो. हे हा तुमचा देव आहे बघ. एकदा का याचा हात आपल्या डोक्यावरून उठला पोरीनो, कोणी कोणाचं नसतं. आणि म्हणून हात जोडून सांगतोय बघ, महाराष्ट्र नाही तर अखंड राष्ट्रभर, महाराष्ट्र नाही तर अखंड राष्ट्रभर मोरे. प्रत्येकाला बाप सांगतोय, हा तुझा बाप आहे पोरी. सगळ्या पोरीनी आणि पोरांनी इथं बसलेला जरा हात वरती करायचंय उजवा. चला लवकर, हात उजवा, हात वरती करायचंय पोरानो आणि पोरीनो, आणि डोक्यावरती ठेवायचंय. ठेव डोक्यावर पोरी. बापानं आयुष्य दिलं ना तुम्हाला, आता फक्त 1 मिनिट बापासाठी द्या. झाक डोळं पोरा, पोरा डोळं झाक फक्त. पोरी डोळं झाक, डोळं झाक आणि डोळ्यासमोर आण पोरी तुझ्या बापाला. 1.5 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस, त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी. आला का तुझा बाप? आणि आता सांग बापाला, पोरा जीव गेला तरी चालेल पप्पा, मी कोणतंही व्यसन करणार नाही पप्पा. जीव गेला तरी चालेल पप्पा, मी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा. पोरीनो, आज नाही तर परत कधीच नाही. घ्या शपथ पोरीनो, घ्या शपथ. डोळे उघडायचे. सब मंगल है, सब आनंद है. बस सर. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. सब मंगल है, सब आनंद है. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस गुरु ने मुझे ज्ञान दिया उस गुरु का मंगल हो. सब मंगल है, सब आनंद है. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवी वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. नमो रिहंताणम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो अजायाणम, नमो लोय सौवसाहुनम. ऐसो पंच नमकारो सौव पावप्पण सणो मंगलानम च सव्वेसिम पडमम हवै मंगलम. जो बोले सुनिहाल सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. हा माझा देश आहे, हे माझं राष्ट्र आहे. राष्ट्राची प्रत्येक लेक आणि मूल हे आमचं मूल आहे. आणि म्हणून पोरानो समजलेला आई बाप आपल्या प्रत्येक मैत्रिणीला समजावून सांगायचं आहे. आणि ए पोरी, हे कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात आणि व्यसनाच्या विळख्यामध्ये
मध्ये कोणीच अडकायचं नाही एवढं बोलतो. संयोजकांनी आपल्या या गावामध्ये मला आपली सेवा करण्याची संधी दिली. कोणीही उठायचं नाही एका मिनिटासाठी. मला सेवा करण्याची संधी दिली. मी सगळ्यांच्या ऋणामध्ये राहतो. प्रत्येकाची नावं माझ्या मुखात नाहीत पण अंतरंगापासून प्रत्येकाला आशीर्वाद, अनंत आशीर्वाद. आणि मातानो, माझ्यासाठी जर तुम्हाला काही द्यायचंच असेल तर फक्त भगवंतासमोर जेव्हा बसाल दुआ में याद रखणं आणि भगवंताला फक्त एवढंच सांगायचं आहे. आमच्या महाराष्ट्राचं एक पोर अखंड विश्वभर माणुसकी पेरण्याचा प्रयत्न करतंय. त्याचा आवाज असाच वाघासारखा ठणठणीत आहे, असाच राहणार आहे. त्याची नजर अशी तीक्ष्ण निरोगी राहणार आहे. त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव आणि अवयव असाच निरोगी राहणार आहे. एवढा आशीर्वाद त्या भगवंताकडे मागा, माझ्या झोळीमध्ये टाका. कारण प्रत्येक आईचा आशीर्वाद या वसंत हंकाऱ्याला नक्कीच लागत आहे. एवढं बोलतो आणि आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहून इथं थांबणं मी पसंत करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.